नमस्कार भाऊ. नमस्कार. माझं नाव संजय जाधव. मी बूस्टर प्लॅन जेनेटिक्स कंपनीचे प्रतिनिधी. तर आज मी तुपटाकळी गावामध्ये श्री अनिल भाऊ ठाकरे यांच्या शेतामध्ये नुकतेच बूस्टर आश्रय 7777चे हार्वेस्टिंग झालेलं आहे. तर त्याच्याबद्दल अनिल भाऊ ठाकरेकडून मला थोडंसं जाणून घ्यायचं आहे. काय वाटते भाऊ, तुमचं नाव सांगा, तुमचं गाव सांगा, मोबाईल नंबर सांगा. माझं पूर्ण नाव अनिल अजबराव ठाकरे, मुक्काम पोस्ट तुपटाकळी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ. मोबाईल क्रमांक 9561221410. तर या व्हेरायटीबद्दल तुम्हाला काय वाटते, ॲव्हरेजबद्दल काय वाटते ते थोडंसं सांगा. ही व्हेरायटी म्हणजे आम्ही प्रथम याच वर्षी टाकलेली आहे, आश्रय 7777. आणि हे केसाळ जात आहे समजा शेंगा. तर याच्यावर म्हणजे जे येलो मोजाक यावर्षी जे आलेलं आहे इतर व्हेरायटी, ते या व्हेरायटीवर दिसलेलं नाही आहे आम्हाला. तर भाऊचं म्हणणं असं आहे की येल्लो मोजॅक जे आहे बाकी व्हेरायटीवर आलेलं आहे आणि आश्रय 7777 या व्हेरायटीवर येलो मोजॅकचं प्रमाण दिसलेलं नाही आहे. आणि ते जे आळी बी यावर्षी आली होती, उंट आळी, ती या शेंगाला म्हणजे कुठे बी डंक वगैरे काही झालेलं नाही. आणि जर आता समजा हे जे काढलेलं आहे त्याचे दाणे वगैरे बी चांगले भरपूर भरलेले आहे. आणि दाण्याची क्वालिटी काय वाटते तुम्हाला, म्हणजे दाण्याची साईज वगैरे त्याबद्दल थोडं सांगाल? नाही, दाणे चांगले भरपूर भरलेले आहे. आणि तसा ॲव्हरेज बी चांगला आलेला आहे. आता हे आमचं 2 एकर होतं. 2 एकरमध्ये समजा आमच्या हिशोबानं हे 18 क्विंटल भरायला पाहिजे. 9चा ॲव्हरेज एकरी. भाऊचं सोयाबीन आश्रय 7777 2 एकर होतं. त्यामध्ये त्यांना एकरी 9चा ॲव्हरेज आलेला आहे असं भाऊचं म्हणणं आहे. तर भाऊ, तुम्ही या व्हेरायटीबद्दल बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? व्हेरायटी चांगली आहे आणि लावायला काही हरकत नाही पुढील वर्षीसाठी. आणि आम्ही पुढील वर्षी समजा आम्ही पूर्ण 6 एकर रान हेच लावणार आहे. तर भाऊचं म्हणणं असं आहे की पुढल्या वर्षी, यावर्षी जे 2 एकर होतं, आता पुढल्या वर्षी अजून 4 एकर वाढवणार आहे. म्हणजे टोटली 6 एकर आश्रय 7777 हीच व्हेरायटी तुम्ही याच व्हेरायटीची निवड करणार आहे असं तुमचं म्हणणं आहे. धन्यवाद भाऊ.